रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। साडी फडफड मला असं नसन ती बोल लागला ती असं करतो तुला तसं करतो मला सांगायचं त्या वाटणार साडी तुमचे मालक नव्हते घरी घरात होते मला शिवा दिला विचारा आले नाही डोक्यात गाडी खाली पाड आडोच नाही साडी मग मोठ्याने इतकं फेकायला लावून हे करायला गावातले आपले शेजारी पाजारी कोणी तरी नाही नुसती मराठी माणसं पाहू लागली लहान नाही पोरगी सगळ्या मरत होती रोज आमच्या मालकानं मला धरता वाटतं ना की आज छोट्याशा कारणामुळं आणि जातीवादी शिवा देऊन जर अशी घटना घडत असेल तर खरंच हे महाराष्ट्र आणि भारत कुठं चाललं आहे। बेटी बचाव बेटी पढाव हे मोदीजी म्हणतात, पण आज महिला खरंच एक पुरुष अशा प्रकारे मारहाण करतो कारण कपडे फिटसतोर आणि सगळे हे होतोर भिंड काढतो। ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे या प्रशासनाला की असं करतात आणि गाव गुंड्याला पण ही गोष्ट ही जी घटना घडली याच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आता बस झालं। वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय असणार आहे? आता आम्ही गावामध्ये जाऊन महिलेची भेट घेतली। आता गावामध्ये जाऊन नांदगावामध्ये जाऊन तिथं पाहणी करणार आहेत। मग याचा पुढचा आमचे वरिष्ठ आणि वरी बाळासाहेबाला पाठवून आम्ही याच्यावर काय करता येईल आम्हाला आदेश आल्याच्यानंतर आम्ही करू।